दगडूशेठ आहे याचं सर्वमान्य झाला. मला जसं 74 साली कळलं की ही मूर्ती माझ्या वडिलांनी बनवलेली आहे. म्हणजे अंगावर आता सुद्धा मी दाखवू शकतो की माझ्या अंगावरती काटा आहे. आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की बा ज्या ग्रहण योगावरती तिरुपती बालाजीची मूर्ती घडली गेली तो मुहूर्त आता सध्या आलेला आहे. आणि जर तुम्हाला होम हवन वगैरे विधी करून जर तुम्हाला केली तर तुम्हाला अजून थोडेफार खर्च येईल, पण ती मूर्ती जगात प्रसिद्ध होईल. नमस्कार. दगडूशेठ मूर्ती आणि इतर 13 गणपतीचे जे मूर्तिकार आहेत ते माझे वडील नागलिंग शंकराप्पा आचार्य शिल्पी पंडित दगडूशेठ हलवाई माधवनाथ महाराज दत्तावतारी. त्यांनी सांगितलं होतं की बा तू गणपतीची दत्ताची स्थापना कर तेव्हा तुला शांती लाभेल. तेव्हा त्यांनी ते भावलीच्या अवतापाशी त्यांनी छोटा मंडप घालून सुरुवात केली. आणि दगडूशेठ मूर्तीची जी अगोदरची जी सगळ्यात पहिली मूर्ती होती ती त्यांनी बनवून घेतली. मग ती काही वर्षानंतर दुसरी मूर्ती केली, तिला मिरवणुकीत भंग पावली. मग डॉक्टर परांजपे यांनी आमच्या वडिलांना पाचारण केलं की बा तुम्ही गणपती आमच्यासाठी बनवला. त्यावेळी माझे वडील बीजे मेडिकल मध्ये एनाटॉमी मध्ये ते नोकरीला होते. त्यांनी वडिलांना आधी छोटासा फोटो वगैरे दिला की आधीची मूर्ती कशी होती वगैरे. तर त्याप्रमाणे त्यांनी वडिलांनी छोटी मूर्ती करून दाखवली त्यांना. आणि ती मूर्ती प्रोजेक्टर वरती आणि डॉक्टर परांजपे मंडळाच्या कार्यकर्त्यांना दाखवली. मंडळाचे कार्यकर्ते वगैरे जे होते तर त्यांना ती मूर्ती बरोबर परफेक्ट आवडली. त्यांना त्या मूर्तीचा खर्च सांगितला होता बा 525 रुपये मी देईन, आणि तर तुम्हाला होम हवन वगैरे विधी करून जर तुम्हाला केली तर तुम्हाला अजून थोडेफार खर्च येईल, पण ती मूर्ती जगात प्रसिद्ध होईल. आता ग्रहणयोग जवळ आलाय. ज्या ग्रहणयोगावर तिरुपती बालाजीची मूर्ती घडली गेली 305 वर्षानंतर तो योग येत असतो. आणि त्या योगावर हे सगळं आधी हे पूजा विधी वगैरे होऊन मग तो त्या मुहूर्तावर ते स्थापना करायचं असतं. तर ते सगळं बाबांनी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी त्या काळी करून घेतलं आणि तो विधी पूर्ण केला. आणि ती यंत्र गणपती बनवून त्याच्यामुळे पोटामध्ये ती स्थापन केली. आणि त्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. ही मूर्ती ज्या गरज होती त्यावेळेस सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती आमच्या वडिलांची पद्धत अशी होती किंवा अंघोळ करून शुचिरभूत होऊन ती मूर्ती करायला बसायचं, ती माती कालवायची. माझ्या वडिलांनी सांगितलेला प्रसंग आहे. 5 वाजले होते काहीतरी आणि त्यांनी सहज रेडिओवर आपोआप त्याच्यावरती अथर्वशीर्ष चालू झालं. आकाशवाणी चालू होते. सकाळी 6 वाजता वडील आमचे दिवस भैरोबा नांदेड राहिला होते. अथर्वशीर्ष ऑटोमॅटिक लागल्यानंतर वडिलांनाही वेळा अंगावरती काटा आला की आपण हे चालू करतोय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी देवी शक्ती आहे. मी त्यांचा आभार मानतो की ती मंडळाच्या लोकांनी वडिलांची मूर्ती त्यांनी जपून ठेवली. आणि प्रत्येक मूर्तीमध्ये आमच्या वडिलांनी पोटात यंत्र बसवल्याशिवाय ती कुठची मूर्ती केलीच नाही. आणि प्रत्येक मूर्त आणि प्रत्येक हा विशिष्ट मुहूर्तावरतीच त्या मूर्ती घडवल्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक मूर्ती देवाच्या देवत्वामुळे ती प्रत्येक भक्ताला पावते. फक्त त्या भक्ताचा हेतू आणि मागणं हे योग्य असावं.